हॅलो फ्रेंड्स, स्टडी कट्टा या यूट्यूब चॅनलवर आपण सर्व विद्यार्थ्यांचे स्वागत करत आहोत. तर विद्यार्थी मित्रहो, स्टडी कट्टा या यूट्यूब चॅनलवर आत्तापर्यंत आपण 3 लेक्चर्स अपलोड केलेले आहेत. त्यातला लेक्चर नंबर 1 आहे ते इंट्रोडक्शन ऑफ डेरिव्हेटिव्हवर आपण घेतलेला आहे. त्यानंतरचा जो पार्ट आहे तो डेरिव्हेटिव्हमध्ये जे काही इम्पॉर्टंट फॉर्म्युलेज आहेत आणि डेरिव्हेटिव्हचे जे काही रूल्स ऑफ डिफरन्सिएशन आहेत ते आपण सेकंड लेक्चरमध्ये कव्हर केलेत. आणि जो थर्ड लेक्चर आहे त्या थर्ड लेक्चरमध्ये आपण लेक्चर नंबर 1 आणि लेक्चर नंबर 2 या लेक्चरमधील कन्सेप्टचा आधार घेऊन काही जे महत्त्वाचे प्रॉब्लेम्स आहेत ते आपण थर्ड लेक्चरमध्ये घेतलेले आहेत. तर लेक्चर नंबर 4 आहे. लेक्चर नंबर 4 मध्ये आपण काय पाहणार तर विद्यार्थी मित्रहो, आजचं आपलं सब टॉपिक आहे तो म्हणजे दी प्रूफ्स ऑफ rules of differentiation. Proofs of rules of differentiation म्हणजे काय की विद्यार्थी मित्र, प्रूफ्स ऑफ रूल्स ऑफ डिफरन्सिएशन म्हणजे काय की या डिफरन्सिएशनचे जे आपण काही प्रूफ्स घेतलेले आहेत हे प्रूफ्स आपण काय करणार या लेक्चर मध्ये पाहणार. आता ते रूल्स ऑफ डिफरन्सिएशन कोणते आहेत ते आपण पुन्हा एकदा काय करू, रिवाइज करू. बघा की विद्यार्थी मित्र, d/dx ऑफ u प्लस v असं जर असेल तर आपण काय करतो, डेरिव्हेटिव्ह. आता आपण किती फंक्शन कन्सिडर केले रूल्स ऑफ डिफरन्सिएशन मध्ये? जनरली रूल्स ऑफ डिफरन्सिएशन हॅज 2 फंक्शन्स. कोणकोणती 2 फंक्शन आहेत तर u हे त्यातलं फर्स्ट फंक्शन आहे आणि v हे त्यातलं सेकंड फंक्शन आहे. बघा, u हे त्यातलं फर्स्ट फंक्शन आहे आणि v हे त्यातलं सेकंड फंक्शन आहे. आता काय करायचं की डेरिव्हेटिव्ह हा दोन्ही फंक्शनवर सेपरेटली ऑपरेट करायचा. म्हणजे काय की du अपॉन dx प्लस dv अपॉन dx, बरोबर. दिस इज द फर्स्ट रूल. देन सेकंड रूल काय सांगतो, d/dx ऑफ u मायनस v इज इक्वल टू काय होणार आहे की du अपॉन dx मायनस dv अपॉन dx. म्हणजे काय की रूल्स ऑफ डिफरन्सिएशन आहे. त्याच्यामध्ये काय की आपण रूल्स ऑफ डिफरन्सिएशन मध्ये नॉर्मली किती फंक्शन्स घेतो तर रूल्स ऑफ डिफरन्सिएशन मध्ये आपण नॉर्मली 2 फंक्शन घेतो, u आणि v. विद्यार्थी मित्र, नेहमी लक्षात ठेवा, फंक्शन डिफाइन करताना u आणि v हीच लेटर घेणं एक्सपेक्ट आहे का? तर बघा विद्यार्थी मित्र, असं असलं पाहिजे असं नाही, परंतु आपण नॉर्मली स्टँडर्डाइज जी नोटेशन आहेत तीच फॉलो करावीत. का? कारण स्टँडर्डाइज नोटेशन फॉलो केली की अंडरस्टँडिंगला सोपं पडतं आणि इक्वेशन्स कॅरी करताना किंवा एखादा प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना स्टँडर्डाइज इक्वेशन असेल तर मेथड आपल्याला सिंपल वाटतं. हे त्यामागचं रिझन आहे. फंक्शन तसंही तुम्ही कोणत्याही लेटरने काय करू शकता, डिपेंड करू शकता. फक्त तुम्ही ज्या मेथडमध्ये फंक्शन किंवा ज्या लेटरनी किंवा ज्याला तुम्ही इंडिपेंडेंट व्हेरिएबल ठेवलंय, ज्याला तुम्ही डिपेंडेंट व्हेरिएबल ठेवलंय त्याचा फॉर्मॅट कुठेही चेंज होऊ देऊ नका. इंडिपेंडेंट व्हेरिएबल हा इज इक्वल टूच्या पुढेच पाहिजे किंवा इंडिपेंडेंट व्हेरिएबल हा इज इक्वल टूच्या फ्रंटलाच पाहिजे आणि डिपेंडेंट व्हेरिएबल हा इज इक्वल टूच्या बॅकलाच पाहिजे. लेटर तुम्ही कोणतीही यूज करा, फक्त त्याचा जो बेसिक फॉर्मॅट आहे फंक्शनचा तो कुठेही चेंज होऊ देऊ नका. तर आपला पहिला रूल काय, d/dx ऑफ u प्लस v. तर du अपॉन dx प्लस dv अपॉन dx, जेवढी फंक्शन तेवढे डेरिव्हेटिव्ह ऑपरेट करायचं. त्यानंतर d/dx ऑफ u मायनस v इज इक्वल टू du अपॉन dx मायनस dv अपॉन dx. नंबर 3 आहे d/dx ऑफ u इंटू v. ह्याच्यामध्ये काय आहे तर u हे पहिलं फंक्शन आहे, v हे दुसरं फंक्शन आहे. तर फर्स्ट इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड प्लस सेकंड इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट. त्यानंतर नंबर 4 आहे d/dx ऑफ u डिवायडेड बाय v. म्हणजे काय d/dx ऑफ u डिवायडेड बाय v. फर्स्ट म्हणजे काय की जो डिनॉमिनेटरला आहे तो वर घ्यायचा. म्हणजे काय की डिनॉमिनेटर वर घ्यायचा. म्हणजे जो आता u हा न्यूमरेटरला आहे आणि v हा डिनॉमिनेटरला आहे. मग आपण काय करणार की जो डिनॉमिनेटरला आहे तो वर घेतला. म्हणजे काय की v इंटू du अपॉन dx
मायनस u इंटू dv अपॉन dx डिवायडेड बाय v स्क्वेअर. हे तुमचे झाले रूल्स ऑफ डिफरन्शिएशन. आता जे रूल्स ऑफ डिफरन्शिएशन आहे त्याचे आपलं प्रूफ्स बघणं आपल्याला अत्यंत महत्त्वाचं आहे. आता ते थेरम आहेत, एकूण 4 थेरम होतात. या लेक्चर मध्ये आपण 2 थेरम आहेत, ते 2 थेरम काय करणार आहोत या लेक्चर मध्ये आपण कव्हर करणार आहोत. तर त्यातला पहिला जो थेरम आहे तो म्हणजे डेरिव्हेटिव्ह ऑफ सम. पहिल्या थेरमचं नाव काय आहे? डेरिव्हेटिव्ह ऑफ अ सम. डेरिव्हेटिव्ह ऑफ अ सम. तर विद्यार्थी मित्रांनो, डेरिव्हेटिव्ह ऑफ अ सम आपण म्हणतोय त्यातला थेरम काय आहे? इफ u and v are differentiable functions, if u and v are differentiable function of x and y, डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ x. म्हणजे थेरम काय बघा की डेरिव्हेटिव्ह ऑफ समचं जे आपण काय लिहितोय थेरम लिहितोय, ते थेरमचं स्टेटमेंट कसं क्रिएट होतं? इफ u and v आर डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ x. विद्यार्थी मित्र अत्यंत सोपं आहे. जसं आपण रूल लिहितो तसंच आपल्याला ते काय करावं लागेल? वाचावं लागेल. आता याचा मीनिंग काय होतो? तर d बाय dx ऑफ u प्लस v. बरोबर, हा तुझा बेसिक रूल आहे. आता u आणि v, इफ u and v आर डिफरन्शिएबल फंक्शन. विद्यार्थी मित्र नेहमी लक्षात ठेवा, जर तुम्ही एखाद्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह घेताय तर ते फंक्शन आधी डिफरन्शियल व्हायला पाहिजे. बरोबर, डिफरन्शिएशनचा जो काही क्रायटेरिया आहे, जे काही निकष आहेत ते त्याच्यामध्ये काय झाले पाहिजेत? होल्ड झाले पाहिजेत किंवा ते आधी ते फॉलो करायला पाहिजे फंक्शन. नॉर्मली दिलेलं फंक्शन हे डिफरन्शिएशन होल्ड करत किंवा व्हॅरी करत किंवा डिफरन्शिएशन काय करत असेल, जर ते पॉसिबल असेल डिफरन्शिएशन घ्यायला, बरोबर, तरच आपण त्याच्यावरती डेरिव्हेटिव्ह ऑपरेट करतो. मग इफ u and v आर डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ x विथ रिस्पेक्ट टू x घेतोय. इफ u and v आर डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ x and y is equal to u plus v. म्हणजे काय की u आणि v ही दोन फंक्शन आहेत. ही दोन फंक्शन कसे आहेत? डिफरन्शिएबल आहेत. डिफरन्शिएबल आणि कुणाला डिफरन्शिएबल आहेत? ऑफ x, म्हणजे विथ रिस्पेक्ट टू x. म्हणजे काय की u चा विथ रिस्पेक्ट टू x आपण डेरिव्हेटिव्ह सेपरेट घेऊ शकतो आणि v चा विथ रिस्पेक्ट टू x डेरिव्हेटिव्ह सेपरेट घेऊ शकतो. म्हणजे यालाच डेरिव्हेटिव्ह ऑफ सम असं म्हणतात. त्याच्यानंतर पण त्या दोन फंक्शनच्या आधी ऍडिशन व्हायला पाहिजे. जर दोन फंक्शनचे ऍडिशन पॉसिबल असेल तरच ते पॉसिबल आहे. म्हणून इफ u and v आर डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ x and y is equal to u plus v, then dy upon dx is equal to du upon dx plus dv upon dx. विद्यार्थी मित्र, हा रूल आहे. हा रूल तुम्हाला माहिती आहे, ऑलरेडी आपण गणित याच्यावर सोडवलेले आहेत. परंतु नेमकं हा थेरम येण्यामागचं काय रिझन आहे किंवा काही मॅथमॅटिकल कंडिशन्स आहेत किंवा कॅल्क्युलस मध्ये अशा काही इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहे. आता ते तुम्हाला हा थेरम प्रूफ करताना आपल्याला समजेल. विद्यार्थी मित्र, आता आपण प्रूफ पाहणार आहोत. बघा विद्यार्थी मित्र, प्रूफ्स ऑफ रूल्स ऑफ डिफरन्शिएशन ची आपण सेपरेटली 4 लेक्चर्स बनवणार आहोत. का? कारण हे प्रूफ तुम्हाला समजायला सोपे जावेत या दृष्टीनं आपण त्याचे सेपरेट 4 लेक्चर बनवणार आहोत. का 4 लेक्चर बनवणार आहोत? कारण तुम्हाला प्रत्येक ऑपरेशन वरती जर मी प्रूफ टाकला तर तो तुम्हाला अत्यंत लवकर समजेल. एकदा तुम्हाला ऍडिशनचा प्रूफ कॅप्चर झाला किंवा एकदा तुम्हाला ऍडिशनचं व्यवस्थित पद्धतीने किंवा चांगल्या पद्धतीने तुम्हाला अंडरस्टँडिंग झालं तर सबट्रॅक्शनचं तुम्हाला लगेच कळणार. बरोबर, आणि त्याच्यानंतर आपण मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजनचे थेरम हे करणार. म्हणजे याचे आपण 4 लेक्चर्स बनवून काय करणार, तुम्हाला YouTube चॅनल वरती अपलोड करणार. इफ u and v आर डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ x and y is equal to u plus v, then dy upon dx is equal to du upon dx plus dv upon dx. आता प्रूफला सुरुवात कशी करायची?
तर सुरुवातीला y इज इक्वल टू u प्लस v, बरोबर, y इज इक्वल टू u प्लस v हे आहे, दॅट इज द इक्वेशन नंबर 1. आणि हे तुम्हाला थेरम मध्येच त्यांनी प्रोव्हाइड केलेलं आहे. लेट del u del v and del y, लेट सुरुवातीला बघा दिलेलं जे आहे थेरम मध्ये तेच आपण घेतलं, y इक्वल टू u प्लस v. त्यानंतर लेट del u del v and del y be the change in u comma v and y respectively corresponding to the change dou x in x. म्हणजे काय की थेरम तुम्हाला समजला. प्रूफ करताना सुरुवातीला काय घेतलं, y इक्वल टू u प्लस v, दोन फंक्शनचे ऍडिशन तर महत्वाचा फॅक्टर आहे थेरम मधला, तो महत्वाचा पार्ट आहे. y इक्वल टू u प्लस v. त्यानंतर लेट डो u डो v and डो y be the change in u v y respectively corresponding to the change डो x in x. म्हणजे काय की डो u डो y डो v डो x हे काय आहे, u v y आणि x मध्ये करस्पॉन्डिंग होणारे चेंज आहेत. आता असा नॉर्मल x लिहिणं वेगळं आणि त्याचा डो x करणं वेगळं. डो x म्हणजे काय की त्याच्यामध्ये काहीतरी चेंज होतोय आणि डेरिव्हेटिव्हचा मीनिंगच काय होतो, आपण वाचताना द रेट ऑफ चेंज ऑफ y. फॉर एक्झाम्पल आपण लिहिलं की dy अपॉन dx, dy अपॉन dx चा मीनिंग काय होतो, द रेट ऑफ चेंज ऑफ y विथ रिस्पेक्ट टू x, असं आपण म्हणतो, बरोबर आहे. आता नॉर्मल कसं आहे, देअरफॉर y प्लस डो y म्हणजे काय की y प्लस डो y इज इक्वल टू u प्लस डो u प्लस v प्लस डो v, दॅट इज द इक्वेशन नंबर सेकंड. हे तुमचं इक्वेशन नंबर सेकंड आहे. आता सबट्रॅक्टिंग 1 from 2 v घे. इथपर्यंत समजलं. सुरुवातीला y इक्वल टू u प्लस v घेतला, नंतर त्याच्यामध्ये जो चेंज होतो, y मध्ये चेंज झाला की तो झाला डो y, v मध्ये झाला की तो झाला डो v आणि u मध्ये झाला की तो झाला डो u, x मध्ये झाला की तो झाला डो x. त्याला काय म्हणतो, करस्पॉन्डिंग चेंज असं आपण म्हणत असतो. आता विद्यार्थी मित्र बघा, y इज इक्वल टू u प्लस v, मी तुम्हाला प्रत्येक स्टेप कशी आली हे मी तुम्हाला समजावतो. त्याच्यानंतर हा थेरम एकदा आपला प्रूफ करून झाला की त्याच्यानंतर पुन्हा हा थेरम किती स्टेप मध्ये तुम्हाला परफॉर्म करायचा याचाही मी तुम्हाला गायडन्स एका सेपरेट लेक्चर सिरीजच्या माध्यमातून देणार आहे. y इज इक्वल टू u प्लस v, दिस इज द बेसिक फंडामेंटल पार्ट. त्याच्यानंतर काय झालंय, y इज इक्वल टू u प्लस v, दोन फंक्शनचे ऍडिशन तर व्हायलाच पाहिजे. त्याच्यानंतर मुळात ती दोन फंक्शन डिफरन्शिएबल पाहिजे, विथ रिस्पेक्ट टू x त्याचं डिफरन्शिएशन करता आलं पाहिजे. त्यानंतर डो y डो u डो v आणि डो x हे काय आहे, करस्पॉन्डिंग चेंजेस आहेत. हे करस्पॉन्डिंग चेंजेस आहेत. आता y इज इक्वल टू u प्लस v. आता मला सांगा, या y मध्ये काहीतरी करस्पॉन्डिंग छोटासा चेंज झालाय, तो या y मध्ये मी इथं काय केला, ऍड केला. त्याच्यानंतर u मध्ये काहीतरी करस्पॉन्डिंग चेंज झालाय, तो मी ह्याच्यामध्ये ऍड केला. v मध्ये काहीतरी करस्पॉन्डिंग चेंज झालाय, तो मी काय केला, v मध्ये ऍड केला. म्हणजे जी फंक्शन आपण कन्सिडर केले त्या फंक्शनचा करस्पॉन्डिंग चेंज आपण त्या फंक्शन मध्ये काय केला, ऍड केला. त्याच्यानंतर काय केलं की सबट्रॅक्टिंग 1 फ्रॉम 2 वी गेट. म्हणजे काय की सबट्रॅक्टिंग 1 फ्रॉम 2 म्हणजे काय की इक्वेशन 2 मधून 1 काय करा, सबट्रॅक्ट करा. म्हणजे y प्लस डो y मायनस y इज इक्वल टू u प्लस
डो यू म्हणजे कसं होणार बघा, हे लिहिताना y प्लस डो y मायनस y इज इक्वल टू u प्लस डो यू मायनस u प्लस v प्लस डो v मायनस v. आता मला सांगा याच्यामध्ये काही टर्म्स कॅन्सल होतील की नाही? हा प्लस y मायनस y कॅन्सल झाला, प्लस u मायनस u कॅन्सल झाला, प्लस v मायनस v कॅन्सल झाला, म्हणजे काय रिमेनिंग टर्म्स झाल्या? डो y इज इक्वल टू डो u प्लस डो v या तुमच्या टर्म झाल्या, बरोबर? हे तुम्हाला आउटपुट मिळालं. आता त्याच्यानंतर डिवाइडिंग बोथ साइड्स बाय डो x, डिवाइडिंग both sides by डो x we get. तुम्हाला आता जे इक्वेशन आलं याला डो x ने डिवाइड केलं की काय मिळेल? डो y अपॉन डो x इज इक्वल टू डो u अपॉन डो x प्लस डो v अपॉन डो x. म्हणजे काय की इक्वेशन आहे डो y इज इक्वल टू डो u प्लस डो v, ही मला एक स्टेप मिळाली. याच्यानंतर मी काय केलं, आता बघा करस्पॉन्डिंग चेंज मला मिळाला. दिस इज द डो y इक्वल टू डो u प्लस डो v काय आहे? दिस इज द करस्पॉन्डिंग चेंज. आर यू रेडी फॉर द अंडरस्टँडिंग ऑफ दिस प्रूफ? हा प्रूफ तुम्ही समजून घ्यायला तयार आहात? डो y इज इक्वल टू डो u प्लस डो v म्हणजे काय की तुम्हाला दिलेल्या फंक्शनचा करस्पॉन्डिंग चेंज मिळाला. करस्पॉन्डिंग चेंज तुम्हाला मिळाला की डिवाइडिंग बोथ साइड्स बाय डो x वी गेट. म्हणजे काय की जो तुम्हाला करस्पॉन्डिंग चेंज मिळालाय तो करस्पॉन्डिंग चेंज टू दी डो x इन x म्हणजे x मधला असला पाहिजे. मग मिळालेल्या करस्पॉन्डिंग चेंजला डो y अपॉन डो x इज इक्वल टू डो u अपॉन डो x प्लस डो v अपॉन डो x. इथपर्यंत लिहिलं. टेकिंग द लिमिट as dou x tending to 0 on both sides we get. म्हणजे काय की टेकिंग द लिमिट as dou x tending to 0. म्हणजे सर्व स्टुडंट तुम्ही लक्ष द्या की टेंडिंग टू टेंड्स टू. व्हॉट इज द मीनिंग ऑफ टेंड्स टू? टेंड्स टू चा मीनिंग होतो एखादं फंक्शन असेल किंवा एखादं इक्वेशन असेल किंवा एखादं फॉर एक्झाम्पल फर्स्ट प्रिन्सिपल ऑफ डेरिव्हेटिव्ह असेल तर त्याच्यामध्ये लिमिट हे 0 कधी येऊ शकत नाही. विद्यार्थी मित्र 0च्या जवळपास जाण्याचा प्रयत्न करतं. म्हणजे एखादं इक्वेशन आहे, समजा लिमिट मध्ये एखादं इक्वेशन आहे आणि तुम्ही याच्यावरती लिमिट अप्लाय केला, लिमिट डो x टेंडिंग टू 0, तर काय होईल? जर तुम्ही 0 जर प्रत्येक ह्याच्यात टाकत गेलात तर मला काय आउटपुट मिळेल का? देयर इज अ नो पॉसिबिलिटी ऑफ द ऑब्टेनिंग आउटपुट as the value of dou x tending to 0 is substituted. म्हणजे काय की जर तुम्ही dou x ची व्हॅल्यू सतत 0च टाकत राहिला तर तुम्हाला काही मिळेल का? बरोबर नाही मिळणार. मग काय करावं लागेल तर, आणि नुसती व्हॅल्यू एखाद्या इक्वेशन मध्ये किंवा एखाद्या मिळालेल्या आउटपुट मध्ये 0 टाकली तर त्याला काही अर्थ राहील का? नाही. मग डो x टेंड्स टू 0 म्हणजे काय तर 0 कडे जाण्याचा ते प्रयत्न करतं. इट इज रनिंग फ्रॉम दी 0. इट इज नॉट कम्प्लिटली नॉट 0 बट रनिंग फ्रॉम दी 0. टेकिंग द लिमिट एज डो x टेंडिंग टू 0 ऑन बोथ साइड्स वी गेट लिमिट डो x टेंडिंग टू 0. आता काय करतो ह्याच्यावरती काय करतो मी? लिमिट जे आहे ते लिमिट मी काय करतो अप्लाय करतो. डो x टेंडिंग टू 0 डो y अपॉन डो x इज इक्वल टू लिमिट डो x टेंड्स टू 0 डो u अपॉन डो x प्लस लिमिट डो x टेंड्स टू 0 डो v अपॉन dx. बरोबर. याच्यावरती मी काय केलं? लिमिट अप्लाय केलं. सिन्स u v आर डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ x, since u and v are differentiable
डिफरन्शिएबल फंक्शन्स ऑफ एक्स, डिफरन्शिएबल फंक्शन्स ऑफ एक्स, बरोबर. काय की सुरुवातीला जे मला काही करस्पॉन्डिंग चेंज मिळाला डो y इक्वल टू डो u प्लस डो v, डिवाइडिंग बोथ साइड्स बाय डो x, वी गेट डो y अपॉन डो x इज इक्वल टू डो u अपॉन डो x प्लस डो v अपॉन डो x. टेकिंग द लिमिट as डो x टेंड्स टू 0 ऑन बोथ साइड्स, वी गेट लिमिट डो x टेंड्स टू 0. काय केलं मी दोन्हीकडे सगळीकडे लिमिट अप्लाय करतोय. मग लिमिट डो x टेंड्स टू 0 डो y अपॉन डो x इज इक्वल टू लिमिट डो x टेंड्स टू 0 डो u अपॉन डो x प्लस लिमिट डो x टेंड्स टू 0 डो v अपॉन डो x. सिन्स u and v आर डिफरन्शिएबल फंक्शन्स ऑफ x, म्हणजे काय की u आणि v ही डिफरन्शिएबल फंक्शन आहेत विथ रिस्पेक्ट टू x असणारी, बरोबर. आता मग हे झालं विथ रिस्पेक्ट टू x असणारी, ती काय झाली डिफरन्शिएबल फंक्शन झाली. त्याच्यानंतर पुन्हा पुढच्या ज्या स्टेप्स आहेत त्या पुढच्या स्टेप्स तुम्हाला काय करावे लागतील. तर विद्यार्थी मित्र इथला काहीसा जो भाग आहे तो मी काय करतो रफ करतो. तुम्ही काय करा ज्यावेळी तुम्ही लेक्चर्स पाहाल त्यावेळी तुम्ही त्यातला जो काही महत्त्वाचा सर्वच थेरम महत्त्वाचा आहे त्यातला जो महत्त्वाचा पॉइंट आहे ते तुम्ही काय करा, महत्त्वाचे पॉइंट्स आहेत ते तुम्ही नोटबुक मध्ये नोट करून ठेवा. विद्यार्थी मित्र बघा हे जे थेरम झाले की थेरम कसे लिहावे याच्यावर तुम्हाला मी सेपरेट लेक्चर बनवून टाकणार आहे. तर लिमिट डो x टेंड्स टू 0 डो u अपॉन डो x इज इक्वल टू du अपॉन dx and limit डो x टेंड्स टू 0 डो v अपॉन डो x इज इक्वल टू डो v अपॉन, म्हणजे काय की लिमिट डो x टेंड्स टू 0 डो u अपॉन डो x इज इक्वल टू du अपॉन dx and limit डो x टेंड्स टू 0 डो v अपॉन डो x is equal to dv upon dx. Therefore, limit डो x tends to 0 डो y upon डो x is equal to डो u upon dx. म्हणजे काय की लिमिट डो x tends to 0 is equal to डो y upon डो x is equal to du upon dx plus dv upon dx. इथपर्यंत मला मिळालं, बरोबर. फक्त आपले लेक्चर्स प्रूफ नंबर 1 लेक्चर नंबर 1 तयार होईल, प्रूफ नंबर 2 लेक्चर नंबर 2 तयार होईल, प्रूफ नंबर 3 लेक्चर नंबर 3 तयार होईल, प्रूफ नंबर 4 लेक्चर नंबर 4 तयार होईल. अशी 4 लेक्चर तुमची कंप्लीट झाली की आपण त्याच्यानंतर हे थेरम कसे लिहावे, त्याच्यानंतर प्रत्येक सिम्बॉलिकली रिप्रेझेंट कसं करावं ते मी तुम्हाला ही शॉर्ट मध्ये प्रत्येक थेरमचं करून सांगणार आहे. ॲज मग हे सर्व झालं ॲज RHS एक्झिस्ट झाली, म्हणजे काय की ते पहिल्यांदा मी करस्पॉन्डिंग चेंज काढल्यानंतर त्याला मी x ने काय केलं डिवाइड केलं, त्यानंतर लिमिट घेतलं. टेकिंग द लिमिट ॲज डो x टेंड्स टू 0 ऑन बोथ साइड्स, वी गेट लिमिट डो x टेंड्स टू 0 डो y upon डो x is equal to limit डो x tends to 0 डो u plus डो x plus limit डो x tends to 0 डो v upon डो x. Since u and v are differentiable functions of x, limit डो x tends to 0 डो u upon डो x is equal to डो u upon म्हणजे लिमिट डो x tends to 0 is equal to म्हणजे लिमिट डो x tends to 0 डो u upon डो x is equal to du upon dx and limit डो x tends to 0 dv upon dx is equal to dv by dx. म्हणजे करस्पॉन्डिंग चेनचं कन्वर्जन हळूहळू कशामध्ये व्हायला लागलं, डेरिव्हेटिव्ह मध्ये व्हायला लागलं. करस्पॉन्डिंग चेनचं कन्वर्जन हळूहळू डेरिव्हेटिव्ह म्हणजे डिफरन्शिएशन मध्ये व्हायला लागलं. लिमिट डो x टेंड्स टू 0 डो y upon डो x is equal to du upon dx plus dv upon dx. And RHS exists, therefore limit डो x tends to 0 डो y upon डो x exists
इक्वल टू and is equal to dy upon dx and is equal to dy upon dx. म्हणूनच काय आलं, हे सर्व एक्झिस्ट झाल्यामुळे म्हणजे काय की करस्पॉन्डिंग चेंज घेतला, करस्पॉन्डिंग चेंजला मी x ने डिवाइड केलं, त्यानंतर सगळीकडे मी लिमिट अप्लाय केलं करस्पॉन्डिंग चेंजला डो x टेंडिंग टू 0, त्याच्यानंतर मग लिमिट डो x टेंड टू 0 डो u अपॉन डो x इज इक्वल टू du अपॉन dx झालं आणि लिमिट डो x टेंड टू 0 इज इक्वल टू dv अपॉन dx इज इक्वल टू डो v अपॉन डो x इज इक्वल टू dv अपॉन dx झालं. लिमिट डो x टेंड्स टू 0 डो y upon डो x is equal to du upon dx plus dv upon dx. As RHS exists, limit डो x tends to 0 डो y upon डो x exists and is equal to dy upon dx. Therefore dy म्हणजे काय होईल बघा, therefore dy upon dx is equal to du upon dx प्लस dv अपॉन dx. हा जो आपला थेरम आहे हा या पद्धतीने काय झाला, प्रूव्ह झाला. आता विद्यार्थी मित्र हो, हा थेरम प्रूव्ह करताना काही शॉर्टकट टेक्निक आहेत. या शॉर्टकट टेक्निकच मी तुम्हाला काय करतो सांगतो की हा शॉर्टकट टेक्निक घेऊन कसा थेरम प्रूव्ह करायचा. तर विद्यार्थी मित्र बघा, सुरुवातीला आता दोन फंक्शनचे ऍडिशन आहे, y इक्वल टू u प्लस v लिहिलं, y इक्वल टू u प्लस v लिहिलं की त्याच्यानंतर त्याच्यानंतर ती सगळी फंक्शन डिफरन्शिएबल असली पाहिजे विथ रिस्पेक्ट टू x. त्याच्यानंतर त्यातला करस्पॉन्डिंग चेंज लिहिला, हो आम्ही करस्पॉन्डिंग चेंज लिहिला. करस्पॉन्डिंग चेंज लिहिल्यानंतर बरोबर, करस्पॉन्डिंग चेंज लिहिल्यानंतर त्याला डो x ने काय करायचं, डिवाइड करायचं. डो x ने तुम्ही एकदा डिवाइड केलं की त्याच्यानंतर डो x टेंडिंग टू 0 लिमिट अप्लाय करायचं. लिमिट अप्लाय केला की मग तुमची RHS काय होते, हळूहळू करस्पॉन्डिंग चेंजचं कन्वर्जन हळूहळू तुमचं डेरिव्हेटिव्ह मध्ये व्हायला लागतं आणि RHS एक्झिस्ट होते. एकदा RHS एक्झिस्ट झाली की तुमचा डेरिव्हेटिव्ह ऑफ सम हा प्रूफ कंप्लीट व्हायला लागतो. आता विद्यार्थी मित्र, डेरिव्हेटिव्ह ऑफ डिफरन्सचा जो प्रूफ आहे तो आपण काय करणार, नेक्स्ट लेक्चर मध्ये पाहणार. विद्यार्थी मित्र, डेरिव्हेटिव्ह ऑफ समचा प्रूफ तुम्हाला एकदा कळला की कोणतीही अडचण येणार नाही डेरिव्हेटिव्ह ऑफ डिफरन्सचा प्रूफ करायला. का, कारण डेरिव्हेटिव्ह ऑफ समचा प्रूफ जसा आहे तसाच प्रूफ डेरिव्हेटिव्ह ऑफ डिफरन्स आहे किंवा डेरिव्हेटिव्ह ऑफ सबट्रॅक्शनचा आहे, पण त्याच्यामध्ये फक्त साइन चेंज होतं, त्यामुळे तो ऍडिशन आणि सबट्रॅक्शनचा प्रूफ सेम आहे. तर डेरिव्हेटिव्ह ऑफ डिफरन्सचा प्रूफ आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये पाहणार आहोत. विद्यार्थी मित्र, ही जी लेक्चर्स आहेत ही जास्तीत जास्त 11वी सायन्स, 12वी सायन्स, स्टेट बोर्ड तसंच जे काही कॉम्पिटिटिव्ह एक्झामचा स्टडी करतायत त्यांच्यापर्यंत फॉलो करा, त्यांच्यापर्यंत फॉरवर्ड करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि ज्या विद्यार्थ्यांना या सर्व गोष्टींची किंवा सर्व लेक्चरची आवश्यकता आहे किंवा आवश्यकताच असते विद्यार्थी मित्र प्रत्येकाला, बरोबर, मग त्याच्यामध्ये ज्याला कोणाला काही डाऊट्स असतील, डिफिकल्टीज असतील, त्या तुम्ही कमेंट बॉक्समध्ये काय करा, त्या नोंदवा किंवा कमेंट बॉक्समध्ये त्या कमेंटच्या माध्यमातून माझ्यापर्यंत पोहोचवा. मी तुम्हाला त्याचं सोल्युशन देईन. त्याच्यानंतर नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण डेरिव्हेटिव्ह ऑफ डिफरन्स हा टॉपिक काय करणार आहोत, पाहणार आहोत.